काय ग, अशी का बसलीयस? काही नाही पाणी घ्यायला आले होते. अगं थांब, मी देते, थांब, असू दे. अरे नाही, मी घेईन. मोठ्या सुनबाई तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी घेतलं असतं. निशी, तुम्ही जो काही विचार करताय ती जबाबदारी खूप मोठी आहे. म्हणजे बाळाचा विचार करतेस ना तू? मी मगाशी तुमच्या रूमच्या बाहेरून जात होते तेव्हा माझ्या कानावर आलं. मी खरं सांगते तुला, मी अजिबात चोरून वगैरे ऐकलं नाही, मी मुद्दाम ऐकलं नाही. मी बाहेरून जात असताना फक्त माझ्या कानावर आलं. अगं मग कानावर हात ठेवायचा बंद करायचे ना कान. तू निवे, तुला सांगून तरी काय उपयोग आहे ना. ओके ओके फाईन. मग ह्यातही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का मोठ्या सुनबाई? ह्यातही माझीच चूक आहे का? मला वाटतं माझा संसार पूर्ण व्हावा, तर ह्यातही माझीच चूक आहे का? नाही निशी, तुझी अजिबात काही चूक नाहीये. निशी, अगं या जगात ना आई होणं ह्याच्या इतका सुंदर दुसरा कुठलाच अनुभव नाहीये, कुठलाच नाही. पण त्या अनुभवासोबत ना एक जबाबदारी सुद्धा येते, त्या तान्ह्या बाळाला सांभाळायची. ओके, म्हणजे ही जी काही सो कॉल्ड जबाबदारी आहे ती मी झेपू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा, तुझं नाव तारिणी आहे म्हणून तू देवी व्हायला जाऊ नकोस. तारिणी, तुला काय वाटतं जगातली सगळी अक्कल फक्त तुलाच दिली आहे? आम्ही मूर्ख आहोत, बावळट आहोत, आम्हाला काही कळत नाहीये? मला सगळं कळतं. तारिणी, जरा बघ आजूबाजूला. खांडेकरांचं घर आहे, हे सगळं आहे आपल्याकडे. ह्या घरात माझ्या बाळाला कधीच काहीच कमी पडणार नाही. आणि पैसा तर पैशाने काहीही होणार नाहीये निशी. अगं मुलांना मोठं करण्यासाठी फक्त पैसा महत्वाचा नसतो, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे असतात संस्कार. आणि ते संस्कार त्या लेकरावर चांगले होण्यासाठी ना त्याच्या आजूबाजूचं वातावरण खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नवरा बायकोमध्ये एक बॉन्ड असणं गरजेचं आहे, त्यांचं नातं सक्षम असणं गरजेचं आहे. त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असायला हवा, नात्यावर विश्वास असायला हवा, त्यांचं नातं घट्ट असायला हवं निशी. तर ते चांगलं वातावरण त्या बाळासाठी उभं करू शकतात ना. हे तुम्ही आत्ता करू शकताय का? खरं खरं सांग मला, करू शकता का तुम्ही? त्या बाळासमोर जर एक जरी भांडण झालं ना तरी त्या भांडणाचा त्याच्यावर काय परिणाम होतो ना याची तुला कल्पना सुद्धा नाही. मग त्याच्या आधी त्या नवरा बायकोचं नातं चांगलं होणं गरजेचं आहे ना. मला असं वाटतं की तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे. मग थांब, थोडा वेळ घे, तोपर्यंत युवराज भाऊजींचं पण कामाचं काहीतरी स्टेबल होईल. हे बघ निशी, आई होणं हा खूप मोठा निर्णय आहे. त्याच्याबरोबर खूप मोठी जबाबदारी सुद्धा येते आणि त्यामुळे तुमच्या तिघांचंही आयुष्य बदलणार आहे. मग यासाठी तुम्ही मानसिकरित्या, शारीरिकरित्या तयार आहात का ह्याचा एकदा विचार करा. सासूबाई, तुमची लाडकी भाडेकरू अजून आलेली नाहीये. बघा किती वाजले. अगं आता 9च वाजलेत ना, एवढं काय झालं त्यात, येईल ना. हो ना, आता 9च वाजले. तो उद्या 10 वाजतील, मग परवा काय 11 वाजतील. बाहेर जाऊन काय उद्योग केले ना तर आपले 12 वाजतील एवढं नक्की. एवढ्या रात्रीची कुठे रंग उधळते ना कुणाच ठाऊक. अगं रंगच कशावरून उधळते, काहीतरी महत्वाचं काम असेल की नाही तिचं. एवढ्या रात्रीचं अनाथाश्रमात काय काम असतं? हा, काय अंगाई गाऊन झोपवते तिकडे मुलांना? तरी मी सांगत होते तुम्हाला त्या मुलीला घरात ठेवू नका, पण माझं कोण ऐकते ना या घरात. म्हणजे तारिणीची मैत्रीण आहे की नाही ती, हा तिच्या ओळखीनं आली, म्हणजे मग आपली पाहुणी नाही का झाली, असं बोलू नये एखाद्याबद्दल ग. तिचा पुळका तुम्हाला असेल, मला काही देणं घेणं नाहीये. आणि बरोबर आहे, तारिणीचीच मैत्रीण आहे ना, तिच्यासारखीच आगाऊ असणार. रेखा, तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नकोस. हा, बरोबर बोलतीये मी. आता येऊ दे ना तिला, चांगलं ठणकावून सांगते. रात्रीचं बाहेर राहून अशी मजा मस्ती या घरात चालणार नाही सांगते तिला.
नाही तर बॅग भरायची आणि बाहेर निघायचं. अगं तू जाऊन झोप ना, मी बघते ना. बरोबर आहे, मला झोपायलाच सांगाल. तुम्हाला काय गुलाबजाम येत आहेत, साखर जाते, चांगल्या चालल्यात वाटाघाटी तुमच्या. फातिमा चल, मी तुला सोडते. नाही नाही, मी जाईन एकटी, तू मला उगाच लांब पडेल. मी एकटीच आहे, सोडते. एकटी म्हणजे तुम्ही अजूनही आम्हाला आपलं मानत नाही. ठीक आहे, कॉम्बॅट मास्टर, अँग्री बर्ड, तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? तुम्हीच म्हणाला होतात ना की आपली एक टीम आहे. टीम म्हणजे आपलं एक कुटुंब झालं आणि या कुटुंबात आता तुम्ही आल्यात, त्यामुळे परत असं म्हणायचं नाही. सॉरी, आय एम सॉरी. ओके. हो, आणि कधी काही लागलं, अगदी एकटं जरी वाटलं ना तरी पहिला फोन आम्हाला करायचा. नियम आहे इथला. अरे वा, आवडला मला तुमचा नियम. हो, आम्ही जाऊ, पण तुम्ही आधी निघा. बेलसरांच्या घरी जायचंय तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल एकटं, पण तिथे ऑलरेडी एक मोठं वादळ तुमची वाट बघत असेल. चला चला चला. बंद का होत नाही? कसं बंद होतं हे? काय रे, हे काय? हे मलाही माहिती नाही. हे इथे मी आलो ते. अरे आपण तुला घाबरतो? माझ्याकडनं बंद नव्हतं, तुझ्या हातात आलं की लगेच बंद झालं. काय? आणि इथे कसं काय आलं? नाही मला नाही माहिती बॉस. मी आतमध्ये आलो तेव्हा हे बॉस. खरं खरं सांग, तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच नाही चालू आहे ना? हा? हे बघ, तर ऑलरेडी जे चाललंय ना त्याचं मला खूप गिल्ट आलंय. आता आणखीन काही नको. अरे बॉस मी कसं हे ते बंद कर पहिले. ते हा, हे खरंच मी नाही घेतले. हे मी जेव्हा रूम मध्ये आलो ना तेव्हा इथे असं ठेवलेलं होतं आणि हे वाजत होतं तेव्हा. पण मग कोणी ठेवलं इथे? खरंच माहित नाही बॉस, मला हे इथे कसं आलं ते. बॉस, मला वाटतं हे ना त्या इराने ठेवलं असेल इथे. आपल्याकडे तीच एक लहान आहे ना. केदार, इरा आज दिवसभर आपल्या रूम मध्ये आलेली नाहीये. मग कोणी ठेवलं असेल गळ्या? मला माहितीये कोणी ठेवलं असेल. कोणी? तुझ्या लाडक्या काकूंनी, चेतना काकूंनी. त्या परवा विचारत होत्या ना मला, तारेणी तुला काय खावंसं वाटतंय? चिंच, आवळे, कैरी, काय खावंसं वाटतंय सांग ना. आणि मग इरा सोबत खेळायला तुला कोण पाहिजे आपल्याकडे? एक ज्युनियर केदार पाहिजे का ज्युनियर तारेणी पाहिजे? छान. काय छान? नाही काय नाही, हे काकूनीच ठेवलंय हे. बॉस दुर्लक्ष कर आणि काकू विसरतील. तुला माहिती ना काकू कशा आहेत त्या. खरंच तसं व्हायला पाहिजे, कारण त्यांची ही अपेक्षा आपण नाही पूर्ण करू शकत. आपण एकमेकांकडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाहीये, मग त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? तू हो म्हणालीस तर आपोआप पूर्ण होतील. तू काही म्हणालस का आता? तू काय ऐकलंस? नाही, काहीतरी बोललास तू, मला असं वाटतंय. माझ्यात एवढी हिंमत? ते बंद करा, पहिले बंद कर. मी याला नाही, हे ठेवतो तिकडे. तुझ्या कपडमध्ये की माझ्या कपडमध्ये ठेवू? कुठेही ठेव केदार. इथे नाही, इथे सतत समोर राहील ना, मी तिथे ठेवतो त्याला. मी बंदच. हा आता सेफ, आता वाजणार नाही ते.